हॅलो, वेलकम टू माय चॅनल. जसं की तुम्ही बघत आहात, हे रिंपण आर्ट मी तयार केलेलं आहे लोटसचं. खूप सुंदर दिसत होतं. तर मी स्टेप बाय स्टेप सांगेल की मी हे कसं तयार केलं आहे. सगळ्यात पहिले तो मी याच्यावर डिझाईन आखून घेतली, जसं की तुम्ही बघत आहे कमळाचं. मग त्याच्यावर क्लेच्या थ्रू रिंपण आर्ट करायला सुरुवात केली. हे पूर्ण मी त्याच्यावर पुट केलं. त्यानंतर कलरिंग केली, जसं की लोटसला पिंक कलर दिला मी, आणि झाल्यावरती हे एकदम सुंदर दिसत होतं. व्यवस्थित स्टेप बाय स्टेप बॉर्डर टू बॉर्डर सगळे व्यवस्थित कलर केलं. पिंक कलर दिला आहे मी. जसे की तुम्ही बघत आहे, रिंपण आर्ट करताना तुम्ही आतल्या सगळ्या स्पेसमध्ये कलर देणं गरजेचं आहे. जर तुम्ही कलर नाही दिला आतल्या स्पेसमध्ये तर ते रिकामं दिसतं आणि ते छान दिसत नाही. सो मी व्यवस्थित बॉर्डर टू बॉर्डर शेवटपर्यंत जिथपर्यंत माझा ब्रश जाईल तिथपर्यंत मी कलरिंग करत आहे. असंच मी बाकीच्या 2 फुलांना सुद्धा राहिलेल्या केले कलर. त्यानंतर ग्रीन कलर दिला होता फांदींना. व्यवस्थित डार्क ग्रीन घेतला आहे मी. त्याच्यानंतर पानं वगैरे जे कमळाचे पानं असते त्यालासुद्धा डार्क ग्रीन कलर घेतला. बट हा कलर खूपच जास्त डार्क दिसू लागला, मला असं वाटत होतं. मग त्यानंतर मी त्याच्यात ॲड केलं शेवटी दुसरा लाईटली ग्रीन कलर, आणि त्यानंतर अजून त्याच्या आत शेड घेण्यासाठी येलो कलर मी नंतर ॲड करेल. सो दुसरा पण पान होतं, जसं की तुम्ही वरती बघताय तिथे मी कलरिंग केली. व्यवस्थित सगळीकडे सगळ्या फांद्यांना कलर देऊन झाल्यानंतर येल्लोइश थोडासा कलर घेतला आणि तो जसं की तुम्ही बघत आहात मी ॲड केले दोन्ही पानांच्या मध्ये. शेड येण्यासाठी जर ग्रीनमध्ये येल्लो शेड दिलं ते अजून नॅचरली दिसतं. जसं की कमळामध्ये पण मी थोडासा व्हाईट कलर ॲड केला आणि त्यानंतर त्या बॉर्डर्सला व्हाईट कलरनी व्यवस्थित कलर केलं. बॉर्डर टू बॉर्डर हे खूप बारीक काम आहे, कारण की थोडं जरी खाली पडलं तर मग परत ते येलो कलर तुम्हाला द्यावा लागेल खाली. सो व्यवस्थित स्टेप बाय स्टेप आरामात कलर देऊन घेतले सगळ्या बॉर्डर्सला. आणि तुम्ही जसं बघते, जसं की आपली बॉर्डर कलर होत आहे खूप जास्त अट्रॅक्टिव्ह दिसत आहे आपलं लोटस. आता हे सगळं तयार झाल्यानंतर व्यवस्थित मी वरती बॉर्डर करून घेतली होती. हे एक राजस्थानी आर्टवर्क टाईप केलं आहे मी. त्यानंतर मिरर पुट केले साईडला, आणि त्याच्या वरतीसुद्धा मला सर्कल्स डिझाईन्स पाहिजे होत्या, सो मी त्यानुसार केलं. आणि त्याच्यानंतर डॉट्स दिले पेंटनी. हे खूपच छान दिसत होतं झाल्यानंतर. जसं की तुम्ही बघत आहात बॉर्डर व्यवस्थित छान स्टेप बाय स्टेप, आणि त्याच्या साईडला व्हाईट डॉट्स दिलेत. सगळीकडे ही बॉर्डर शेवटपर्यंत मी मिररची पण घेऊन गेली आणि डॉटची पण. आणि जसं की तुम्ही बघत आहे फायनल आपलं आउटपुट खूप सुंदर दिसतं आहे.